मलकापूर येथील प्रसिद्ध समाजसेवक निलेश पानसे यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या कामकाजावर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर येथील भोंगळ कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। या विषयावर सविस्तर भूमिका मांडण्यासाठी 22 जानेवारी रोजी दुपारी जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आपल्या कार्यकाळात पदाचा गैरवापर करून चुकीचे आदेश काढल्याचा आणि त्या आदेशांमध्ये नागरिकांना नाहक त्रास झाल्याचा आरोप पानसे यांनी केला आहे। प्रशासकीय आदेशांचे पालन नेमके कुठे होते, महाराष्ट्र की बिहार, असा सवाल करत जनतेसमोर या आदेशांचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर येथील कामांमधील अनियमितता आणि ढसाळ कारभारावरही या परिषदेत प्रकाश टाकण्यात आला। माझं नाव निलेश गजाननराव पानसे, मी मलकापूर येथील रहिवासी आहे। माझी तक्रार आणि पत्रकार परिषद याच्यासाठी घेतली होती की रामा 280 भातकुली ते अमरावती येथे चालू असलेल्या रेल्वे रिपचं काम गेल्या कित्येक बिना परवानगी चालू असल्यासारखं काम चालू आहे। त्याकरिता मी रितसर तक्रारी केल्या पण त्याची कुठेही दखल घेतली नाही। आज मी सर्व पुराव्यानिशी माहिती यांच्याकडे सोबत आहे। या चालू असलेल्या कामात कित्येक जणांची हानी होत आहे आणि काही जणांचा मृत्यू पण झाले आणि नागरिकांची हे मोठे हाल होत आहे। तरी सौरभ कटियार यांनी केलेल्या आदेशांवर लवकरात लवकर त्याचं विवरण द्यावं आणि विवरण जर चुकीचं असेल आणि आदेश जर चुकीचे असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी। याकरिताच आम्ही आपल्याला ही माहिती आपल्याकडे सोपवत आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।